तर आज बनवूया तांदळाच्या पिठाची आंबील। उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी ही आंबील अगदी उपयुक्त ठरते। उन्हाळ्यामध्ये उष्णता जास्ती असल्यामुळे सतत तहान लागते, पण आंबील पिल्याने तहान कमी होते आणि शरीरात थंडावा येतो। अगदी ताकासारखी या आंबिलीची चव असते, आंबट अशी। ही आंबील पीठ आंबून बनवली जाते। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। तर इथे मी एक डबा घेतला। डब्यामध्ये 4 चमचे तांदळाचं पीठ घालून घेऊ। जर तुम्हाला आंबील बनवायची असेल तर एक दिवस आधीच हे पीठ आंबून घ्यावं लागतं। तर इथे 4 चमचे मी तांदळाचं पीठ घालून घेतलं। याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेऊ आणि पीठ चांगलं एकत्र मिक्स करून एक बॅटर तयार करून घेऊया। एकदम साधी सोपी आणि पारंपरिक रेसिपी आहे। जास्ती कोणतंही साहित्य लागत नाही। माझी आजी ज्या पद्धतीने आंबील बनवते तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर पहा, मी इथे बॅटर बनवून घेतलं आहे। आता झाकण लावून एक रात्र हे बॅटर आंबवून घेऊया। आंबवून घेतल्याने आंबिलीला अगदी आंबट अशी चव येते। अगदी ताकासारखी हे आंबील बनून तयार होते। तर पहा, एक रात्र मी पीठ चांगलं आंबवून घेतलं। आंबट असा वास सुटलेला आहे। बॅटर एकदा पुन्हा हलवून घेऊ, जेणेकरून तळाला बसलेलं पीठ चांगलं पाण्यामध्ये मिक्स होईल। जर हे आंबिलीचं बॅटर मातीच्या भांड्यामध्ये किंवा मडक्यामध्ये आंबवून घेतलं तर आणखीनच छान अशी चव येते, पण माझ्याकडे इथे मातीचं भांडं नाही, म्हणून मी डब्यामध्येच हे बॅटर आंबवून घेतलं। आता गॅसवरती एक कढई ठेवून घेतली। कढईमध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊ। चवीपुरतं मीठ घालूया आणि पाण्याला एक उकळी येऊन देऊ। जास्ती कोणतं साहित्यही लागत नाही। अगदी कमी साहित्यामध्ये ही आंबील बनून तयार होते। तर पहा, पाण्याला चांगली अशी उकळी आली आहे। आता हे आंबवून घेतलेलं आंबिलीचं बॅटर या उकळत्या पाण्यामध्ये घालून घेऊ आणि सतत बॅटर हलवत राहायचं, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होत नाही। 1-2 मिनिटातच हे बॅटर जाडसर व्हायला सुरुवात होते। आंबील सतत हलवत राहायची। तर पहा, आंबिलीला चांगली अशी उकळी आली आहे आणि आंबील घट्टसर झाले आहे। आता वरून पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालून घेऊ। तुम्हाला आंबील जेवढी पातळ हवी तुम्ही तेवढं इथे पाणी वापरू शकता। आंबील चांगली अशी मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती आंबिलीला एक उकळी येऊन देऊ। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, पण शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि थंडावा निर्माण करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे। तर पहा, आंबिलीला चांगली अशी उकळी आली आहे। आता 2 ते 3 मिनिटासाठी अशीच आंबील उकळवून घ्यायची आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा। आहे की नाही अगदी साधी सोपी रेसिपी, पण शरीरासाठी खूपच उपयुक्त। तर पहा, चांगली अशी मी 2 ते 3 मिनिटं आंबील उकळवून घेतली। आंबील बनून तयार झाले आहे। आता गॅस बंद करून घेऊया। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आणि नक्की या पद्धतीने एकदा आंबील बनवून पिऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल।